जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती. तर मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण थंबनेल कसं तयार करायचं हे शिकणार आहोत. तर व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे. आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर प्रतीक ग्राफिक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ एडिटिंग आणि बॅनर एडिटिंग शिकवतच असतो. तर मित्रांनो जराही वेळ न घालवता आज सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर तुम्हाला थंबनेल तयार करण्यासाठी पिक्सल लॅब आणि पिक्सार्ट नावाचं ॲप्लिकेशन लागणार आहे. या दोन्ही ॲप्लिकेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन देईल, किंवा हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्लेस्टोरवरती पण अवेलेबल आहे, तिथून पण तुम्ही हे दोन्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, क्रोम ब्राउझरला ओपन करायचं. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे सर्चमध्ये टाकायचं आहे फ्रीपिक नावाची एक वेबसाईट आहे, तर इथे फ्रीपिक टाईप करून घ्यायचं. काही अशा प्रकारे टाईप करून घ्यायचा, नंतर एंटरवरती क्लिक करायचं. त्यानंतर ते पहिलीच वेबसाईट येणार आहे, त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं मित्रांनो. तर इथे थोडंसं नेटवर्कचा इश्यू आहे, तर थोडा टाईम लागू शकतो. तर वेबसाईट ओपन झाल्यानंतर सर्वात अगोदर इथे सर्च बारवर टाईप करायचं आहे लाईट मोशन. तर मी टाईप करून घेतो आहे इथे. त्यानंतर इथे सर्चवरती क्लिक करून टाकायचं आहे. त्यानंतर काही अशा प्रकारे आपल्या समोर असे रिझल्ट आलेले असेल. तर बघा, इथे भरपूर सारे बॅकग्राऊंड तुम्हाला मिळून जातील. तर तुम्हाला हवा तो इथला एक बॅकग्राऊंड डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर मी समजा ह्यावाला बॅकग्राऊंड डाउनलोड करून घेतो आता डायरेक्टली. तुम्ही दुसरे पण डाउनलोड करू शकता, असं काही नाही की ह्याच हवा आहे. त्यानंतर कोणते एक बॅकग्राऊंड डाउनलोड करून घ्यायचं. त्यानंतर आपलं पिक्सार्ट ॲप्लिकेशनला ओपन करायचं सर्वात अगोदर. तर पिक्सार्ट ओपन झाल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल, तर एडिट अ फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे आणि एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नाही, ब्लॅक बॅकग्राऊंड नाही, एक ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं. काही अशा प्रकारे एक ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्ही इथे, जर आपल्या एडिटिंगचं म्हणायचं झालं, बॅनर तयार करायचं, तर आपण इथे असं प्रकारे फोटो म्हणजे बॅनर आपलं मोबाईलमध्ये ॲडजस्ट करतो. तर ते ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला एक मोबाईलची PNG मी देऊन देईल डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियलमध्ये, तिथून तुम्ही ते PNG डाउनलोड करून घ्या. तर मी काही अशा प्रकारे ते PNG डाउनलोड इथे ॲड करून घेतो. 1 मिनिट. तर मी इथे मोबाईलची PNG ॲड केलेली आहे मित्रांनो. इथे ॲडवरती क्लिक करून PNG डायरेक्टली इथे ॲड होणार. त्या PNGला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं. त्यानंतर इथे परत एक फोटो ॲड करून घ्यायचा तुम्हाला जो बॅनरमध्ये टाकायचा आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण आता यावाला जो फोटो आहे तो इथे ॲड करून घेऊ. त्यानंतर याची साईज अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर याला सेंटरवर ठेवून मूव डाऊनवरती क्लिक करून डुप्लिकेट लेअर्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर याची एक डुप्लिकेट लेअर तयार होईल. त्यानंतर याची साईज थोडीशी वाढवून घ्यायची आहे, काही अशा प्रकारे. त्यानंतर इथे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि याला ब्लर करून घ्यायचं आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे आणि मूव डाऊन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इरेजवरती क्लिक करून तुम्ही जे साईड, मोबाईलच्या बाहेर जे साईड आहे त्या साईडला इरेज करून घ्यायचं आहे, काही अशा प्रकारे. तर मित्रांनो, मोबाईलची PNG तयार केल्यानंतर एक ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर टूल्सवरती क्लिक करून इथे क्रॉपवरती क्लिक करायचं आहे. 16:9चा रेशोवर सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲड फोटोवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे, ॲडवरती क्लिक करायचं आहे. तर हे बॅकग्राऊंड मी इथे सिलेक्ट केलं होतं. तर इथे यावरती क्लिक करून याला एक इफेक्ट द्यायचा आहे. इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला एक ब्लरमध्ये मोशन ब्लर नावाचा इफेक्ट दिसेल. तर याला फेडला कमी करायचं आहे, डिस्टन्सला वाढवून घ्यायचं आहे आणि अँगल हवा तुम्ही तसा ठेवू शकता, काही अशा प्रकारे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे ॲडजस्टवरती क्लिक करून इथे तुम्ही ॲडजस्ट करू शकता, याची ब्राईटनेस वगैरे, कॉन्ट्रास्ट, सॅच्युरेशन वाढवून घ्यायचे. त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे आणि काही अशा प्रकारे हा
बॅकग्राऊंड तयार होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे ह्या बॅकग्राऊंड सेव्ह करून घ्यायचा आहे. त्यानंतर पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे आपल्या. पिक्सल लॅबला ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल. इथे 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला इमेज साईजवरती क्लिक करून कस्टमवरती जायचं आहे आणि यूट्यूब थंबनेलवरती क्लिक करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर हे टेक्स्टात दिलेलं आहे, ते टेक्स्ट डिलीट करून टाकायचं आहे. त्यानंतर आपण जे बॅकग्राऊंड आपलं जे एक्सपोर्ट केलं होतं पिक्सआर्टमधून ते इथे ॲड करायचं आहे. काय अशा प्रकारे इथे ॲडजस्ट रिलेटिव्ह साईजवरून याची साईज वाढवून घ्यायची आणि लेअर लॉक करून टाकायची. नंतर आपण फोनची जी PNG तयार केली होती त्या PNGला ॲड करायचं इथे. तर आपण ही PNG तयार केली होती, तर हे काही अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर याची साईज वाढवून घ्यायची. त्यानंतर याला रोटेट करायचं थोडा अँगल अशा प्रकारे 10 डिग्रीवरती आणि इथे प्रॉपर अशा प्रकारे ॲडजस्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. परत इथे कॉपीवरती क्लिक करायचं आहे आणि याचा जो अँगल आहे तो 0 करायचा आहे आणि याची रिलेटिव्ह साईज कमी करून टाकायची काही अशा प्रकारे. त्यानंतर इथे शॅडोवरती क्लिक करायचं आहे. शॅडोवरती क्लिक केल्यानंतर ऑफसेट एक्सला 10 वरती ठेवायचं आहे, 11 वरती ठेवायचं आहे आणि ऑफसेट वायला 3 वरती किंवा 4 वरती ठेवून शॅडोचे जे ब्लर आहे ते ब्लर वाढवून घ्यायचं आहे. पूर्ण वाढवलं चालते. त्यानंतर काही अशा प्रकारे थोडी ॲडजस्ट करून फोनची लेअरला अशी वरती करायची. त्यानंतर या दोन्ही लेअर लॉक करून घ्यायचं. त्यानंतर शेपवरती क्लिक करायचं आहे. शेप काही अशा प्रकारे सिलेक्ट करायचे. इथून या शेपचा कलर ब्लॅक करून घ्यायचा आहे आणि हिला पण रोटेट करायची काही अशा प्रकारे. तुम्हाला हवे तितकं रोटेट करू शकता. मी इथे 5 डिग्रीपर्यंत रोटेट करतो आणि या लेअरवरती क्लिक करून हिला मोबाईलच्या खालच्या लेअरवरती लेअर एवढी ठेवायचे. त्यानंतर काही अशा प्रकारे हिला ॲडजस्ट करून थोडीशी साईज कमी करून घ्यायची. त्यानंतर ऑपेसिटी कमी करायची काही अशा प्रकारे. मी इथे 70पर्यंत ऑपेसिटी ठेवून देतो. त्यानंतर हे पण लेअर लॉक करून घ्यायचे. त्यानंतर इथे तुम्ही हवं ते काही लिहू शकता. इथे आता मी समजा इथे टाकतो जे थंबनेलमध्ये आपल्याला टाकायचं आहे, तुम्ही ते इथे टेक्स्ट टाकू शकता. तर मी इथे टाईप करतो आता. काही अशा प्रकारे आणि मी तुम्हाला एक फॉन्ट दिलेला आहे, तो फॉन्ट तुम्ही इथून ॲड करून घ्या फॉन्ट आणि यावाला फॉन्ट सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे. याची साईज आपण रोटेट करायची 5 डिग्रीवरती आणि याची साईज वाढवून घ्यायची टेक्स्टची. तर काही अशा प्रकारे आपलं टेक्स्ट इथे आलेला आहे. तर टेक्स्टवरती क्लिक करून टेक्स्टचा कलर चेंज करायचा आहे. जो मेन टेक्स्ट आहे आपला त्याला हायलाईट करायचा आहे, त्याचा कलर थोडासा वेगळा ठेवून द्यायचा. तर मी काही अशा प्रकारे इथे हा कलर ठेवतो असा. तर इथे तुम्ही ग्लो ॲड करायचा असेल तर शॅडोवरती क्लिक करून काही अशा प्रकारे ग्लो पण ॲड करू शकता. तर या दोन्ही टेक्स्टचा कलर वेगळा असल्यामुळे आपल्याला ग्लोचा कलर पण वेगवेगळा ठेवावा लागणार आहे. तर मी काही अशा प्रकारे समारंभ लिहिलेला खोडून टाकतो. इथून कॉपीवरती क्लिक करून इथे आता परत समारंभ लिहितो इथे. त्यानंतर ओकेवरती क्लिक करून ह्या काही अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि याचा कलर व्हाईट करून जे शॅडो होती आपली तिला पण व्हाईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर या लेअरला कॉपी करायचं आहे परत आणि इथे एडिटिंग लिहून टाकायचं आहे. त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं. याची साईज तुम्ही वाढवू शकता काही अशा प्रकारे. त्यानंतर तुम्ही इथे खाली काही लिहायचं असेल तर लिहू शकता. आता मी इथे 1 in 1 क्लिक लिहितो आहे. तर याचा पण फॉन्ट तुम्ही इथूनच चेंज करायचा. इथे भरपूर सारे फॉन्ट दिलेला आहे, तुम्हाला हवा तो. इथून मी आता अमरनाथ बोल्ड सिलेक्ट करतो आणि याची साईज थोडीशी कमी करून अँगल 5 डिग्रीले रोटेट करून घेतो. -5 डिग्रीवरती रोटेट केल्यानंतर याला थोडीशी खाली घ्यायचं आहे. याचा कलर चेंज करतो मी. इथे मॅच नाही होत आहे कलर, तर इथे मी
व्हाईटच राहू देतो. तर काही अशा प्रकारे आता बॅनर आपलं थोडंफार रेडी झालेलं आहे. त्यानंतर इथे सेव्ह ॲज इमेजवरती क्लिक करायचं आहे. कस्टमला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत पिक्सार्ट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. पिक्सार्ट ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथे बॅकवरती क्लिक करायचं आहे. ओल्ड प्रोजेक्टलाच राहू द्यायचं आहे. त्यानंतर पिक्सल लॅब मानले जी इमेज आहे आपली थंबनेलची ते ॲड करायचे. त्यानंतर इथे काही अशा प्रकारे प्रॉपर फुल साईजवरची क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. ॲड इमेजवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक मी पार्टिकलची इमेज दिलेली आहे. तर त्या पार्टिकलच्या इमेजला डाउनलोड करून घ्या. मटेरियलमध्ये दिलेली आहे तुम्हाला यावाली पार्टिकलची इमेज इथे ॲड करायची आणि हिला साईज वाढवून घ्यायची आणि ती ॲडजस्टवरती क्लिक करून तुमचा जो ह्यूवरती क्लिक करून तुमचा बॅनरचा जो कलर आहे त्या कलरमध्ये हिला ठेवायची आहे. तर आपला येल्लो कलरमध्ये आहे तर या टाईपमध्ये आपण ठेवूया आहे. त्यानंतर ब्लेंडवरती क्लिक करून हिला स्क्रीनवरती क्लिक करत आहे. काय अशा प्रकारे हिला फुल स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, काही अशा प्रकारे आपला खतरनाक थंबनेल रेडी झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. या थंबनेलला सेव्ह कसं करायचं, वरती डाउनलोडचं बटन दिलेलं आहे. यातून थंबनेल डायरेक्ट फुल HD क्वालिटीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.